लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी तर राष्ट्रवादीनं भाजपकडे 3 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती. ठाणे आणि पुण्यातील जागांवरून आता वाद होण्याची ही शक्यता. विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरलेला नाही. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. निवडणुकीसंदर्भात प्रस्ताव दिलाय. 2 दिवसात कोण किती जागा लढणार ते स्पष्ट होईल. महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा. राष्ट्रवादीकडून पुणे रायगड रत्नागिरीच्या जागेवर दावा. विधान परिषद लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी तर मराठवाड्यामधील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक होणार. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका. भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी. सूत्रांची माहिती. तर इथून निवडून जाण्यासाठी भाजपकडे एक हाती बहुमत. जालना संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. जालना संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे संकेत तर भाजप नेते संजय केणेकरांकडून आता जागेवर दावा करण्याचे संकेत. जालना संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. जालना संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करण्याचे हे संकेत. सोलापूर विधान परिषदेची जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी तर काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची सपकाळांकडे ही मागणी. मागील निवडणुकीमध्ये या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार तर सह्याद्रीवरील बैठकीमध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा. ग्रामीण भागामध्ये काही जणांकडून डिझेलची साठवणूक तर डिझेलचं योग्य नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. एल निनोमुळे एका जिल्ह्यात काही भागांमध्ये पाऊस असू शकतो किंवा नसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा नव्यानं बसणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची बैठक. पार्थ पवारही या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलबेल नाही. राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात. मंत्री संजय शिरसाट यांचा हा दावा तर शिरसाट यांच्या बोलण्यात तथ्य नाही. उमेश पाटलांनी शिरसाट यांचा दावा फेटाळला. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड. अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट सस्पेंड झालं. अकाउंट सस्पेंड झाल्याची कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची पोस्ट. कॉक्रोच जनता पार्टीचा मीही सदस्य. कॉक्रोच जनता पार्टीचे उद्या आम्ही पिलर असून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ही प्रतिक्रिया. अजित पवारांच्या मृत्यूनंतर शासकीय आदेश काढल्याचं प्रकरण. दरम्यान आदेश काढणारे अधिकारी मिलिंद शेणॉय यांची बदली. अधिकारी मिलिंद शेणॉय यांची नियोजन विभागामध्ये बदली. शासकीय दुखवट्यामध्ये अल्पसंख्याक विभागात शासकीय आदेश त्यांनी काढला होता. विकास लवांडेंना पोलिसांकडून अटक. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. पुराव्यांअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातनं निर्दोष मुक्तता. प्रसाद लाड यांच्यासह काही भाजप नेते आज जरांगेंची भेट घेणार तर प्रसाद लाड आणि जरांगे पाटलांची आज अंतरवालीमध्ये भेट होणार. जरांगे पाटील 30 मे पासून अंतरवालीमध्ये उपोषण करणार आहेत. जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेतला. अजय बारसकरांचा हा आरोप तर अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांनी 27 एकर जमीन खरेदी केली. आंदोलनानंतर पांडुरंग तारक यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, बारसकरांचा सवाल. एनटीए अध्यक्ष महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी तर पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याची माहिती. सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य असल्याची एनटीए अधिकाऱ्यांची भूमिका. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान. नीट घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार प्रवीण स्वामी यांची मागणी. नीट प्रकरणाचे धागेदोरे बीडनंतर आता अंबाजोगाईपर्यंत. अंबाजोगाईमध्ये 2 विद्यार्थ्यांची चौकशी. विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि मेमरी कार्ड्स देखील जप्त केल्याची माहिती. चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण भाऊ असून ते लातूरमध्ये शिक्षण घेत होते.
नीट पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर मनोज शिरुरे नंतर आता लातूरमधून आणखी एका डॉक्टरच्या घरी कसून चौकशी. संशयित डॉक्टरच्या घरी चौकशी करत सीबीआयकडून महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त. मनोज शिरुरे याच्या घराशेजारच्या एका अपार्टमेंटमध्ये 4 तास कसून चौकशी. तर नीटची प्रश्नपत्रिका पुण्यातूनच राजस्थानपर्यंत पोहोचल्याचं सीबीआयच्या तपासात उघड. पुण्यातील आरोपींकडून टेलिग्रामच्या माध्यमातून पीडीएफ फाईल्स गुरुग्राम मार्गे राजस्थानमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर. पुणे सीबीआय मुख्यालयामध्ये संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी. नीट पेपरफुटीच्या संपर्कातील संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी. मोबाईल, लॅपटॉप, बँकेची कागदपत्र घेऊन चौकशीसाठी त्यांना बोलवलं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आता 2 विद्यार्थ्यांची चौकशी. तर दोन्ही विद्यार्थी बहीण भाऊ असल्याची माहिती. तर त्यांची आई शिक्षक आहे. परीक्षेपूर्वी गैरमार्गाने पेपर मिळवल्याचा सीबीआयला संशय. दोन्ही विद्यार्थी लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. नीट परीक्षेच्या गोंधळाचा राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांवर आता परिणाम. नीट पुनर्परीक्षा होऊन गुण जाहीर होत नाही तोपर्यंत एमएचटी सीईटी प्रवेश प्रक्रिया रखडणार. राज्य राखीव पोलीस दलातील पेपरफुटी प्रकरणी युनिटचा समादेशक तुषार पाटील मुख्य दोषी असल्याचं समोर. पोलीस महासंचालकांना अहवाल पाठवला. सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटीमुळे शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं नुकसान. तर सत्र न्यायालयाचे हे निरीक्षण. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कंत्राटी शिपायाला अटकपूर्व जामीन देण्यास नकार. बांद्राच्या गरीबनगरमध्ये दगडफेक झाल्याच्या प्रकरणी पोलिसांवर या ठिकाणी आता पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. 15 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी. वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये आजही अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच. पश्चिम रेल्वेच्या पीआरओंची ही माहिती. तर 23 मे पर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती. चंदनाच्या ताटावरून आणि चांदीच्या पाटावरून उठल्यानंतर पुन्हा बसायचं नसतं. आपण सोडल्यावर आधीचं घर वाईट ही भूमिका मांडणं अयोग्य. शरद पवारांना सुद्धा गणेश नाईक बाहेर पडल्याची खंत आहे. मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. शिवसेना हा एक संपूर्ण गट आहे. शिवसेना स्वतःचा गट आहे असं कोणी समजू नये. छत्रपती संभाजीनगरमधील गटबाजीवर उदय सामंतांचं भाष्य. संजय शिरसाटांकडून असदुद्दीन ओवैसी यांचं कौतुक. तर बीएलए नोंदणीवरून शिरसाटांकडून ओवैसींचं कौतुक. सत्ता कधी येईल माहिती नसताना सुद्धा ओवैसी तयारी करतात असं शिरसाटांचं वक्तव्य. सांगलीमध्ये जयंत पाटलांकडचे सगळेच भाजपात येतील. आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त. ईश्वरपूरचे किती नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य फुटतात ते बघा. सांगली पालिकेतील 2 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतर पडळकरांचा इशारा. पुणे महापालिकेविरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरेंचं आंदोलन. मेलोडी चॉकलेटचं वाटप करत वसंत मोरेंचं अनोखं आंदोलन. महागाईवरून काँग्रेसचं मीरा भाईंदरमध्ये आंदोलन. काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी पंपावर धडक देत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी है तो मुमकिन हैच्या घोषणा देत वाहन चालकांना चॉकलेटचं वाटप. पुण्याच्या अलका टॉकीज चौकातील पेट्रोल पंपाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. इंधन दरवाढी विरोधात यावेळी घोषणाबाजी. साताऱ्यामध्ये इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला. दरम्यान साताऱ्यात इंधनासाठी कुठेही रांगा नसल्याचं दिसतंय. आवश्यक असलेला इंधन पुरवठा जिल्ह्यात आहे. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाची चपराक. वैयक्तिक हक्कांचं उल्लंघन झालं नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. भाजपामध्ये गेल्यावर टीका होणं वैयक्तिक हक्कांचं उल्लंघन नाही. कोर्टाची टिप्पणी. पश्चिम बंगालमध्ये सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम आता सक्तीचं. तर मदरसा शिक्षण संचालनालयाकडून अधिकृत आदेश जारी. सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त सर्व मदरशांना हे आदेश लागू असतील. झारखंडमध्ये 27 माओवाद्यांची सामूहिक शरणागती. झारखंडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. प्रतिबंधित झारखंड जनमुक्ती परिषदेच्या 2 माओवाद्यांचा सुद्धा यामध्ये समावेश. महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसला. इंधन दरामध्ये वाढ झाल्यानं खाद्यतेलाच्या दरातही वाढ. गेल्या 2 महिन्यात एका तेलाच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांची वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण. तर क्रूड ऑइलची किंमत सध्या $105 प्रति बॅरलवर. भारतीय शेअर बाजारावर याचा सकारात्मक परिणाम होण्याचा सुद्धा अंदाज. एअर इंडियाच्या विमानामध्ये बिघाड झाल्यानं दिल्लीत हे विमान उतरवण्यात आलं. बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2820 हे विमान बिघडलं होतं. त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. दिल्लीमध्ये उतरण्यापूर्वी विमानाच्या एका इंजिनमध्ये आगीचा इशारा. ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलातील 2 अधिकारी शहीद. तर अग्निशमन दलाकडून शहीद सागर शिंदे आणि गाडेकर यांना मानवंदना. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला नोकरी देणार शिंदेंची.
अहिल्यानगरच्या भोंदू गाडगे याला मुलीचा त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर संगमनेर न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला. गुन्हा दाखल झाल्यापासून भोंदू गडगेची मुलगी फरार. भोंदू गडगे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये. जळगावमध्ये भोंदू बाबांना 70 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. कौटुंबिक वाद सोडवण्याच्या बहाण्यानं फसवणूक तर चौकशीवेळी आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले नसल्याची पोलिसांची माहिती. आणखी तपास सुरू असल्याचाही पोलिसांचा दावा. ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर आता गावकऱ्यांना स्वामित्व या योजनेतनं मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही घोषणा. तर ग्रामविकास विभागाला प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेण्याची सूचना. सावंतवाडीमधील पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारी मटक्याचे आकडे पाहत असल्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ समोर. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ व्हायरल. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आता नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, 7 राऊंड फायर झाल्याची माहिती. गोळीबारात 3 जण जखमी. पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणामध्ये बिश्नोई गँगचे 3 जण गजाआड. तर आता पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवाला कनेक्शनही उघड. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून बिश्नोई गँगच्या 3 बेड्या ठोकल्या. शिर्डी शहरामध्ये भर दिवसा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला. स्कूटीवरून आलेल्या 3 विकास जयस्वाल यांच्यावर हल्ला केला. शिर्डीतील पानमळा परिसरातली ही घटना. नागपूरच्या बेलत्रोडी या परिसरात पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विवाहित महिलेचा जीव वाचला. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. मात्र पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळे हत्येची घटना टळली आहे. नाशकात सुचितानगर परिसरात मोठी घरफोडी करत 25 लाखांची रोकड आणि 15 तोळे सोनं लंपास. दीपांश अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये पहाटे 5:30 वाजता 3 अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला होता. घरातील सदस्य हॉटेलमध्ये गेल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला. अहिल्यानगरमध्ये डिझेल चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आता 4 अटक. नगर शिर्डी महामार्गावर पोलिसांना संशयित 4 वाहनाची माहिती मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अकोल्यातील सिटी हॉस्पिटलला भीषण आग. 18 रुग्णांना सुखरूप बाहेर काढलं. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. तर रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये आता उपचारासाठी हलवण्यात आलंय. दरोडा टाकून पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील 2 अटक. गावठी कट्टा एअरगनचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला होता. मालवण तारकर्ली समुद्रामध्ये पुण्याचा पर्यटक बुडाला. एकाला वाचवण्यात यश तर 1 जण बुडाला. 1 जण बेपत्ता असल्याची माहिती. पाण्याचा लाटेचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी 3 मृत्यू. 24 तासांनी 3 मृतदेह सापडले. 3 बुडून मृत्यू झाल्याचं समोर. आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवली होती. महाडमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा. दरम्यान महाडमधील निशा झांजे हत्या प्रकरणी आरोपी पतीला जन्मठेप. डिसेंबर 2021 मध्ये दीपकनं पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. वसई न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला आता लाच स्वीकारताना अटक. ठाणे एसीबीकडून 25,000ची लाच स्वीकारताना भूपेश पुरंदरेला रंगेहात अटक. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात ट्रक उलटला तर टोप बारवजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. नागपुरात दिग्गजांची नावं वापरून गुन्हेगारांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड. मुकेश अंबानी, निर्मला सीतारामन आणि नारायण मूर्ती यांच्या नावांचा वापर करून 37 लाखांचा गंडा. कल्याण स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या नळावर एका व्यक्तीनं अंघोळ केल्याचा प्रकार समोर. सार्वजनिक सुविधेचा हा गैरवापर होत असल्याचाही प्रकार. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल. डॉक्टर रजनीश कामत शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू. तर या ठिकाणी कुलपती विष्णुदेव वर्मा यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. रजनीश कामत हे आता शिवाजी विद्यापीठाचे 14वे कुलगुरू असतील. विदर्भातील जिल्ह्यांना आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. तर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट. तर उर्वरित जिल्ह्यांना तापमानवाढीचाही ऑरेंज अलर्ट. गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 45.2 अंशांवर. उष्णतेमुळे एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 7व्या दिवशीही पेट्रोल डिझेल तुटवडा कायम. डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पंपावर डिझेलचा टँकर दाखल होतात शेतकरी आणि वाहनधारकांची मोठी गर्दी. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी संदीप पाटील यांची नागपूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती. तर नक्षलमुक्त महाराष्ट्र करण्यात संदीप पाटील यांचं मोठं योगदान. स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून संदीप पाटील यांची ओळख. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. इंधन दरवाढीचा हा फटका. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यामुळे अनेक विमानं रद्द.
पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत आता म्हाडा आणखी 1418 नवीन घरं बांधणार. त्यासाठी निविदाही जाहीर. यामध्ये अल्प गटासाठी 629, मध्यम गटासाठी 764 तर उच्च गटासाठी 25 घरं असणार. मुंबईमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू. सावली विक्रोळी इथल्या भुयारीकरणाचं काम जून अखेरीस सुरुवात होणार. तर वांद्रे कुर्ला संकुल शिळफाट्यापर्यंत 21 किलोमीटरचा हा बोगदा तयार करण्यात येणार. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 11 लवकरच मार्गी लागणार. मेट्रो 11च्या भुयारी मार्गिकेच्या कामांना सुरुवात करण्याचा MMRCचा निर्णय. भूमिगत सुविधांच्या सर्वेक्षणालाही सुरुवात होणार. नवी मुंबई विमानतळावरील प्रवास आता महागला. 1 जूनपासून वापरकर्ता विकास शुल्कामध्ये वाढ. देशांतर्गत प्रवाशांसाठी आता 620 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 1225 रुपये वाढणार. मुंबई सायबर पोलिसांच्या मदत क्रमांकामुळे 100 कोटींची सायबर फसवणूक रोखण्यात यश. गेल्या 4 वर्षात फसवणुकीचे 49 कोटी रुपये गोठवून पोलिसांनी नागरिकांना दिलासा दिला. पुणे महानगरपालिकेच्या 118 शाळा मुख्याध्यापकांविनाच तर 374 शाळांपैकी 118 शाळांना मुख्याध्यापक नसल्याचं समोर. शिक्षण विभागाची पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नोत्तरात ही माहिती. पुण्यात कचरा डेपो विरोधी आंदोलन पुन्हा एकदा पेटणार. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या ठिकाणी कचरा डेपो कायमचा बंद करण्याची मागणी. उघड्यावर कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. पुणे महापालिकेचे 50 वर्षांपूर्वी बांधलेल्या 7 धोकादायक वसाहतींमधील घरं आता तातडीनं रिकामी करण्याचं आवाहन. पालिकेच्या 845 आणि इतर 1059 सदनिकांचा यात समावेश. वाकडेवाडी, सदाशिव पेठ, राजेंद्रनगर यांसह अनेक वसाहतींना या नोटिसा. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.